वर्षभर सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारी अजून एक पालेभाजी म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी. ह्याला मोरिंगा सुद्धा म्हणतात. ह्याची आपण भाजी पण करू शकतो आणि पराठाही बनवू शकतो. परंतु आज आपण बनवणार आहोत ह्याची थालीपीठं. आपल्याच रोहिणी फूड्सचे थालीपीठ भाजणी आपण वापरणार आहोत. यामध्ये पिठामध्ये ह्या मोरिंगा, कांदा, कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, हिंग, हळद, लाल तिखट, धणेपूड, मीठ आणि मोहन हे सर्व एकत्र एकजीव करून यामध्ये कोमट पाणी घालायचं, म्हणजे थालीपीठं खुसखुशीत होतात. हे पीठ मळून झालं की ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि केळीच्या पानावर थापून घ्यायचे. दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घ्यायचे. हे थालीपीठ खमंग आणि खुसखुशीत खायला तयार. हे आपण नारळाच्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा लोण्यासोबत सुद्धा खाऊ शकतो.